विद्यार्थी मित्र हो, आपण आतापर्यंत FYB प्रथम सत्र समाजशास्त्र विषयाचे आपण ऑफलाईन पद्धतीने आपण 2 प्रकरणं आपण या ठिकाणी संपवले होते. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी दोघंही प्रकरणांच्या नोट्स देखील आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र, आता ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, त्यामुळे साहजिकच आपल्याला आता दूरभाष पद्धतीने, आभासी पद्धतीने आपल्याला अध्यापनाचं कार्य करायचं आहे, शिकून घ्यायचं आहे. साहजिकच त्यासाठी आपण या ठिकाणी आता आपल्या समाजशास्त्र विषयाचं पहिल्या सत्रातील तिसरं जे प्रकरण आहे ते आहे सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन. याचं आपल्याला या ठिकाणी या प्रकरणात आपल्याला प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या संकल्पना या ठिकाणी आहेत. एक सामाजिक नियंत्रण आहे आणि दुसरं आहे सामाजिक परिवर्तन. याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सामाजिक नियंत्रणाचा अर्थ काय, सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता काय आहे आणि सामाजिक नियंत्रणाचे साधनं कोणकोणती आहेत. त्यासोबत सामाजिक परिवर्तन ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. सामाजिक परिवर्तन या शब्दाला दुसरा शब्द इंग्रजीमध्ये सोपा शब्द आहे जो आपल्याला नियमित आपल्याला माहिती आहे की आपल्याला लगेच त्याचा अर्थ कळतो, चेंज. मग परिवर्तन म्हणजे काय? परिवर्तन समाजाच्या कोणकोणत्या क्षेत्रात परिवर्तन होत आहे, त्याचबरोबर परिवर्तनासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात, सामाजिक परिवर्तनात कोणकोणते घटक अडथळा आणू शकतात, याचा आपल्या या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला पहिलीची संकल्पना आहे ती आहे सामाजिक नियंत्रण. आता विद्यार्थी मित्रांनो, नियंत्रण ज्याला आपण त्या ठिकाणी सोशल कंट्रोल असं म्हणतो. तर एक लक्षात घ्या की मानवी समाज हा मुळातच एक शिस्तबद्ध असा समाज आहे. मानवेतर प्राणी आणि मानव प्राणी याच्यामधला मुख्य फरक जो आहे की ते म्हणजे मानवाचं वर्तन, मानवी समाजाचा विकास. आणि हे सर्व करत असताना एकूणच मानवाची जीवन जगण्याची पद्धत ही आपली ठरलेली दिसते. आणि मानवाला आपल्या सामाजिक जे सर्व काही ध्येय आहेत ती ध्येय साध्य करायची असतील तर एका विशिष्ट वर्तन करणं आवश्यक आहे, वर्तन पद्धतीचा वापर करणं आवश्यक आहे. आणि यासाठी व्यक्तीला काही नियमांची चौकट घालून दिलेली असते, ज्याला आपण प्रमाणक असं म्हणतो, ज्याला आपण मूल्य असं म्हणतो, की ज्या माध्यमातून व्यक्तीने समाज संमत मार्गाने वर्तन करावं, म्हणजे समाजाला मान्य असलेल्या पद्धतीने वर्तन केलं पाहिजे. आणि यासाठी समाजामध्ये काही नियम तयार झालेले आहेत, काही प्रमाणक आहेत, ज्या माध्यमातून समाज व्यक्तीवर नियंत्रण केलं जातं. आता नियंत्रण म्हणजे काय, पहिला मुद्दा या ठिकाणी आपण बोला की व्यक्तीने समाजमान्य मार्गाने वर्तन करावं यासाठी काही नियम, काही प्रमाणक, काही अटी असतात. याला सामाजिक नियंत्रण असं म्हटलं जातं. म्हणजे व्यक्तीला, समाजाला, समाजातील विविध समूहांना त्यांच्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर ध्येयापर्यंत पोहोचत असताना, आपल्या मार्गाने जात असताना इतरांना त्रास होणार नाही, इतरांच्या ध्येयामध्ये, इतरांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि एक साचेबद्ध पद्धतीने शिस्तीमध्ये राहून व्यक्तीने आपलं वर्तन करावं. यासाठी प्रत्येक समाजामध्ये काही नियम आहेत, एक नियंत्रणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे नियंत्रण म्हणजे काय, लक्षात घ्या की व्यक्तीने विशिष्ट पद्धतीने वर्तन करावं, विशिष्ट पद्धतीने वागावं. मग ते कुटुंबात असेल, शेजाऱ्यांमध्ये असेल, मित्रांमध्ये असेल, शाळेमध्ये असेल, विविध प्रकारच्या समूहांमध्ये असेल. म्हणजे जेव्हा व्यक्ती व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये ज्या वेळेला व्यक्ती वावरतो त्यावेळेला कुठे कसं वागावं, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं वर्तन करावं, या संदर्भात काही नियम हे व्यक्तीने आणि समाजाने ठरवून घेतलेले आहेत. ही नियमांची जी व्यवस्था आहे ना, याला सामाजिक नियंत्रण असं म्हटलं जातं.
म्हणजे घरामध्ये असताना आपण कसं आचरण करावं याचे काही नियम आहेत. परंतु आता सामाजिक नियंत्रण करताना प्रामुख्याने सामाजिक नियंत्रणाचे 2 प्रकार केले जातात. एक आहे औपचारिक नियंत्रण आणि दुसरं आहे अनौपचारिक नियंत्रण. आता औपचारिक नियंत्रण आणि अनौपचारिक नियंत्रण हे दोघंही पद्धतीच्या माध्यमातून समाजावर, व्यक्तीवर आणि समाजावर नियंत्रण केलेलं आपल्याला दिसून येतं. आता प्रथम आपण या ठिकाणी बघूया औपचारिक नियंत्रण म्हणजे काय. याला आपण फॉर्मल कंट्रोल असं म्हणू या ठिकाणी आपण. म्हणजे ज्या ठिकाणी, लक्षात घ्या, औपचारिक नियंत्रण म्हणजे काय की ज्या ठिकाणी लिखित नियमांच्या आधारे नियंत्रण केलं जातं तेव्हा त्याला औपचारिक नियंत्रण असं म्हटलं जातं. म्हणजे विशेष करून लक्षात घ्या की जेव्हा ठरवून जाणीवपूर्वक असे काही नियम केले जातात की त्या माध्यमातून समाजातल्या सर्व सदस्यांना एक सूत्रामध्ये बांधणं आवश्यक असतं. आता आपण बघितलं की एखादं शहर, गाव, विविध प्रकारच्या मोठमोठ्या संघटना आहेत की ज्या ठिकाणी शेकडो लोक आहेत, हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत. परंतु अशा लाखो, हजारो, शेकडो लोकांना विशिष्ट नियमाने वागायला भाग पाडणं यासाठी काही ठराविक नियम तयार केलेले असतात. काही नियमांची चौकट तयार केलेली असते आणि हे सर्व नियम जे असतात हे विचारपूर्वक, जाणीवपूर्वक आणि ठरवून केलेले असतात. आणि या नियमांचं स्वरूप जे असतं ते लेखी स्वरूपात असतं. उदाहरण आपण बघतो की बँकेत गेलात, कोणत्याही सार्वजनिक कार्यालयात गेलात, इव्हन आपण महाविद्यालयात आलात तर महाविद्यालयात देखील काही नियम असतात. आपल्याला प्रत्येकाला आय कार्ड मिळतं, आयडेंटिटी कार्ड मिळत असतं. त्यावर महाविद्यालयात येताना तुम्हाला आय कार्ड घालणं आवश्यक आहे. ते तुमच्या ओळखीचा पुरावा आहे, तुम्ही या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात. त्यासोबत आय कार्ड तुम्हाला ग्रंथालयात उपयोगी पडलं. आय कार्ड ही तुमची ओळख आहे की तुम्ही विशिष्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात. तुम्हाला महाविद्यालयात येताना कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे हे काही ठराविक नियम त्या ठिकाणी आय कार्डवर लिहिले असतात. म्हणजे काय की सर्व विद्यार्थी, आता शेकडो हजारो विद्यार्थी असतात, या सर्व शेकडो हजारो विद्यार्थ्यांना त्या नियमांच्या माध्यमातून शाळेच्या प्रिमायसेसमध्ये, महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये किंवा प्रिमायसेसमध्ये, आवारामध्ये तुम्ही कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे. शैक्षणिक प्रक्रिया ही अबाधित राहण्यासाठी किंवा त्याचबरोबर विशिष्ट नियमाने पार पडण्यासाठी की ज्यामध्ये शिस्त असते, विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट प्रकारे व्यक्तीला काम करावं लागणार आहे. आणि यासाठी जर आपण विशिष्ट कालखंडामध्ये आपल्याला ध्येय प्राप्त करायचे असेल, समजून घ्या 3-4 महिने आपल्या त्या ठिकाणी महाविद्यालय चालणार आहे, त्यानंतर तुमची फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा होईल, त्यानंतर सेकंड सेमिस्टरची परीक्षा होईल. त्यावेळेला या विशिष्ट कालखंडात तुमचा सिलेबस पूर्ण झाला पाहिजे, तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे, तुमच्या अंतर्गत टेस्ट झाल्या पाहिजे, तुमच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे, तुम्हाला लेक्चर मिळालं पाहिजे, त्यासोबत काही लेखी नोट्स असतील त्या मिळाल्या पाहिजे. आणि हे सर्व करायचं असेल तर याला लिमिटेशन आहे. मग या विशिष्ट कालखंडामध्ये या सर्व प्रकारच्या कृती पूर्ण करायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी आपलं अध्यापनाचं आणि अध्ययनाचं कार्य पूर्ण होणार नाही. आणि यासाठी मग काय करायला पाहिजे की या ठिकाणी काही नियमावली असते जी महाविद्यालयात प्रवेश करताना तुम्हाला वेळेचं बंधन आहे. तासिका ठरल्या आहेत, त्या तासिकाला त्या विशिष्ट वर्गामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे. त्यानंतर विशिष्ट वेळेला प्रॅक्टिकल असेल ते प्रॅक्टिकल केलं पाहिजे. विशिष्ट वेळेला तुमच्या अंतर्गत परीक्षा असतील त्या तुम्ही केल्या पाहिजे. विशिष्ट वेळेला तोंडी परीक्षा असतील त्या तुम्ही केल्या पाहिजे. विशिष्ट वेळेला त्या ठिकाणी तुमच्या लेखी परीक्षा असतील त्या तुम्ही दिल्या पाहिजे. यासाठी काही नियमावली ठरलेली असते. आपल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्रास व्हायला नको, आपल्या आजूबाजूच्या वर्गाला डिस्टर्ब व्हायला नको, यासाठी देखील काही नियम केलेले असतात. म्हणजे जसं शाळेमध्ये नियम आहेत तसं तुम्ही प्रत्येक सहकारी कार्यालयात गेलात, तुम्ही बँकेत गेलात, त्या बँकेत त्या ठिकाणी विशिष्ट टेबलावर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे काढायचे असेल तर तुम्हाला पैसे काढण्याची स्लिप वेगळी आहे, पैसे भरण्याची स्लिप वेगळी आहे. 2 काउंटर केलेले असतात. विशिष्ट काउंटरवर पैसे काढायची सोय असते, विशिष्ट काउंटरवर पैसे भरण्याची सोय असते, विशिष्ट काउंटरवर तुम्हाला पासबुक भरायची सोय असते, किंवा कर्ज असेल तर कर्जासाठी विशिष्ट काउंटर असतं. म्हणजे तुम्हाला त्या बँकेच्या नियमानुसार वागावं लागेल. जर वागलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल की
त्या पद्धतीने सर्वांना त्या ठिकाणी त्या सरकारी सेवेचा उपयोग मिळू शकतो. असंच वेगवेगळ्या प्रकारच्या जे सार्वजनिक कार्यालय असतील, शासकीय कार्यालय असतील, त्या ठिकाणी देखील नियम असतात. आणि तिथं नियमानुसार नियम राहत नाही, तर नुसतं नियम राहत नाही, तर या नियमांचं जर पालन केलं नाही तर तुम्हाला कोणत्या प्रकारची शिक्षा असेल, दंड असेल, हे देखील त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणजे जाणीवपूर्वक ज्या वेळेला नियम तयार केले जातात, जाणीवपूर्वक ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की असं असं वर्तन केलं पाहिजे. आणि आपण ज्या प्रिमाइसेसमध्ये असतो त्या प्रिमाइसेसमध्ये गेल्यानंतर आपण तशा पद्धतीने त्या आवारात गेल्यानंतर त्या आवारासाठी आवश्यक जे वातावरण आहे ते वातावरण निर्मिती झाली पाहिजे, यासाठी काही ठराविक नियम असतात, ते जाणीवपूर्वक तयार केलेले असतात. तेव्हा अशा माध्यमातून जे नियंत्रण केलं जातं त्याला औपचारिक नियंत्रण असं म्हणतात. मग हे औपचारिक नियंत्रण कुठे असतं? शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक कार्यालय असतील, शासकीय कार्यालय असतील, त्या ठिकाणी केलं जातं. अजून दुसरं उदाहरण तुम्हाला सांगेल की आता दुसरं नियंत्रण आहे त्या ठिकाणी. दुसरा प्रकार नियंत्रणाचा तो आहे अनौपचारिक नियंत्रण. आता अनौपचारिक म्हणजे काय? जसं कुटुंबात नियंत्रण केलं जातं की वडीलधाऱ्या व्यक्तींशी कसं बोलावं, कुणाशी वागताना कसं वागावं, त्याचबरोबर वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचं पालन केलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुटुंबात राहताना, आपल्या जातीच्या समूहात राहताना किंवा धर्माचं अनुकरण करतो, आपण प्रथांचं अनुकरण करतो, नियमांचं, रूढी परंपरांचं अनुकरण करतो, ते लेखी नाहीत, परंतु अनेक वर्षापासून आपले पूर्वज, आपले आजोबा, पणजोबा, वडीलधारी व्यक्ती त्याचं पालन करत आहेत. आणि ते आपण पालन केलं पाहिजे. का? तर समाजाच्या स्वास्थ्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, कळत नकळतपणे आपल्या भल्यासाठी. मग जिथं अलिखित नियम आहेत, जिथं परंपरा, रूढी, लोकनीती, लोक आचार, श्रद्धा, विश्वास, धर्म, जात याच्या माध्यमातून नियंत्रण केलं जातं, त्या नियंत्रणाला काय म्हटलं जातं? त्याला अनौपचारिक नियंत्रण असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, रूढी, परंपरा, श्रद्धा, विश्वास, प्रथा, लोकाचार, लोकनीती, मूल्य या माध्यमातून, धर्म या माध्यमातून ज्या वेळेला नियंत्रण केलं जातं तेव्हा त्याला अनौपचारिक नियंत्रण असं म्हणतात. म्हणजे इथं विशिष्ट वर्तन तुम्ही केलं, लगेच त्या ठिकाणी. जसं औपचारिक नियंत्रण कसं असतं की समजा तुम्ही महाविद्यालयामध्ये विशिष्ट तारखेच्या आत परीक्षा फॉर्म भरला नाही तर पुढच्या तारखेपासून तुम्हाला 50 रुपये दंड लागेल. तो दंड भरावाच लागेल तुम्हाला, कारण ते लेखी स्वरूपाचे नियम आहेत. कारण सर्वांना एका सूत्रात बांधायचं असेल, सर्वांना एक नियम लावायचा असेल तर त्यासाठी लेखी नियम तयार केलेले असतात, ते औपचारिक नियंत्रण. पण समजा तुम्ही घरी उशिरा गेलात, आई लगेच तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार की तू उशिरा आला, तुला जेवण मिळणार नाही, किंवा तू उशिरा आला, तू हे काम केलं म्हणून तुला असंच करता येणार नाही. तिथं पण शिस्त असते, परंतु प्रेमाच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून, सामाजिकरणाच्या माध्यमातून, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या उद्देशाच्या माध्यमातून आपल्यावर नियंत्रण केलं जातं. विशिष्ट सण साजरे कसे करायचे, का साजरे करायचे? काही वेळेस नवीन पिढीला पटत नाही की आपण हे सण साजरे करायचे, त्यांना महत्व माहीत राहत नाही. पण त्यावेळेला वडीलधारी व्यक्ती, कुटुंब, धर्म, श्रद्धा याच्या माध्यमातून, परंपरा याच्या माध्यमातून आपण असं का वागावं याचं महत्व पटवून सांगतात आणि आपण मग त्याचं पालन करत असतो. मग ज्या ठिकाणी रूढी, परंपरा, श्रद्धा, विश्वास, लोकाचार, लोकनीती यांच्या मूल्य, धर्म, जात, कुटुंब, मित्र, शेजार, समवयस्क, वडीलधाऱ्या व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांच्या माध्यमातून लहान मुलांना, बालकांना कसं वागावं याचे धडे दिले जातात. आचरणातून धडे दिले जातात, अनुभवातून धडे दिले जातात. विविध सण साजरे करताना त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी शिस्तीचे, वर्तनाचे पाठ त्या ठिकाणी दिले जातात. तेव्हा अशा माध्यमातून जे नियंत्रण केलं जातं त्याला अनौपचारिक नियंत्रण असं म्हटलं जातं. आणि जिथं जाणीवपूर्वक लेखी स्वरूपाचे नियम आहेत, विशिष्ट प्रकारचं वर्तन केलं नाही तर विशिष्ट प्रकारची शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल, भोगावी लागेल, अशा प्रकारचे नियम आहेत, तेव्हा त्या ठिकाणी त्याला औपचारिक नियंत्रण म्हणतात.
आणि प्रामुख्याने औपचारिक नियंत्रण कुठे असतं मित्रांनो, की जिथं समूह मोठा आहे, महाविद्यालय, जिथं अनेक जाती धर्माचे अनेक विचारांचे लोक एकत्र आलेले आहेत आणि या सर्वांना एका पंथात बांधायचं असेल, एका सूत्रात बांधायचं असेल आणि सर्वांना विशिष्ट पद्धतीने वर्तन करण्यासाठी भाग पाडायचं असेल, तर त्यावेळेला एका सुरात येण्यासाठी, एका बंधनात येण्यासाठी, एका सूत्रात बांधण्यासाठी सर्वांसाठी विशिष्ट प्रकारचे लेखी नियम तयार केले असतात, जे जाणीवपूर्वक तयार केलेले असतात. त्याला आपण औपचारिक नियंत्रण असं म्हणतो. फॉर्मल कंट्रोल आणि अनफॉर्मल कंट्रोल, इनफॉर्मल कंट्रोल म्हणजे काय, त्या ठिकाणी अनौपचारिक नियंत्रण, जे सहज पद्धतीने. आता घरामध्ये शिस्त लावताना काही वेळेला वडीलधारी व्यक्ती आपल्याला डोळे वटारतात किंवा काहीतरी संकेत करतात, पाहुणे आल्यानंतर चुप राहा, शांत राहा किंवा अबोला धरतात, या माध्यमातून देखील नियंत्रण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे आपण या पहिल्या पाठात काय बघितलं, आपण या पहिल्या भागात काय बघितलं, की नियंत्रण म्हणजे काय. नियंत्रण म्हणजे व्यक्तीने समाजमान्य मार्गाने वर्तन करावं यासाठी काही नियमांची चौकट घालून दिलेली असते, त्याला सामाजिक नियंत्रण असं म्हटलं जातं. सामाजिक नियंत्रणाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे औपचारिक नियंत्रण, ज्याला आपण फॉर्मल कंट्रोल असं म्हणतो. दुसरं आहे अनौपचारिक नियंत्रण, ज्याला आपण इनफॉर्मल कंट्रोल असं म्हणतो. औपचारिक नियंत्रण हे लेखी नियमांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक तयार केलेलं असतं. अनौपचारिक नियंत्रण हे समाजातील रूढी, परंपरा, श्रद्धा, विश्वास, प्रथा, लोकाचार, लोकनीती, मूल्य, धर्म या माध्यमातून किंवा संस्कार याच्या माध्यमातून केलं जातं. अशा प्रकारे आपल्याला सामाजिक नियंत्रणाचे 2 प्रकार या ठिकाणी पाहता येतील.